मला एक दिवस सडनली फोन कॉल आला. अच्छा. की मी सुबोध भावे बोलतोय. म्हटलं ओके. मग म्हटलं कशासाठी? तर म्हणजे मी पिक्चर करतोय, तर विल यू डू द कॉस्ट्युम्स? तर म्हटलं वाय मी. 2022 मध्ये एक दिवस सकाळी मेसेज आला की दुपारी कॉंग्रॅट्स. तर म्हटलं फॉर व्हॉट? तर म्हणजे यू जस्ट वन द नॅशनल अवॉर्ड. असं व्हॉट? एक फॅमिली आहे कोल्हापूरमध्ये जे म्हणजे शिवाजी महाराजांच्या फॅमिलीचे खरी ज्वेलरी बनवायचे गोल्डमध्ये. त्यांच्याकडे 400 वर्ष जुने मोल्ड्स पडलेले होते कारण त्याला कस्टमर नव्हतं कोणी. सो आम्ही त्याच्यामध्ये प्युअर गोल्ड ज्वेलरी बनवून घेतली. हाव यू फाउंड आउट द पर्सन? लॉट्स ऑफ रिसर्च. सो दिस फिल्म टूक अबाउट 2.5 years ऑफ रिसर्च. प्रत्येक सेलिब्रिटी बरोबर देर आर 10 people टू मेक द सेलिब्रिटी लुक गुड. देर आर हेअर people, makeup people, there are fitness trainers, there are life coaches, there are drapers, there are stylists, there are assistants for everything, and there is a lot of digital editing. So do not set your life to unrealistic standards कारण मग तुम्ही कधीच हॅपी राहणार नाही. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे बातों बातों में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आजकाल आपण बघतो ते अगदी छोट्या मुलीपासून ते अगदी उतार वयातल्या बायकांना सुद्धा अगदी डिझायनर कपडे घालायचे असतात. अहो एवढंच कशाला, माझ्याकडे ना ह्या डिझायनरचे एवढे कपडे आहेत, त्या डिझायनरचा ना मी लेहंगा केला, ह्या डिझायनरचा ना मी आउटफिट असा बाहेर गेलेले होते ते मला अतिशय आवडला आणि तो मी घेतला. मग अगदी छोट्या छोट्या अगदी साध्या आउटफिटपासून असं ते अगदी शादीच्या लग्नाच्या कपड्यांपर्यंत का होईना किंवा अगदी गाऊन्स का असेनात, तर हे सगळेच्या सगळे कपडे आहे ना आजकाल आपल्याला डिझायनर वेअरच लागतात. आणि म्हणूनच आज आमचे जे पाहुणे आहेत ते सुप्रसिद्ध नॅशनल अवॉर्ड विनर फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे. नमस्कार. 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 वेलकम वेलकम वेलकम. आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे ही फॅशन इंडस्ट्री जी पूर्वी होती आणि जी आत्ताची आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? कारण का आम्हाला तर खूपच ती फोपावत चाललेली असं वाटतं. आता मला माझ्या लेबलला 15 वर्ष होऊन गेली. आणि खूपच चेंज झालंय. म्हणजे फॅशन जे मी जेव्हा चालू केलं त्यावेळेला फारच वेगळा काळ होता. म्हणजे फॅशन वॉज नोन टू व्हेरी फ्यू पीपल. आणि आता म्हणजे तुम्ही फॅशन ब्लॉगर असतील, इन्फ्लुएन्सर असतील, का फॅशन डिझायनर असतील किंवा स्टायलिस्ट असतील, म्हणजे फॅशन हा वर्डच आपण दिवसातून इतके वेळा वापरतो विदाउट रिअलायझिंग ऑर इंटेन्शनली की इट्स बिकम अ पार्ट ऑफ एव्हरीडे लिव्हिंग. मधुर भांडारकरला त्यावरनं पिक्चरही करावं असं वाटलं. त्यामुळे तसा एलियन कॉन्सेप्ट नाही राहिलाय, आता एव्हरीडे लिव्हिंगचा पार्ट झालाय. येस. तर तुम्ही कशी सुरुवात केलीत? म्हणजे फ्रॉम विच इन्स्टिट्यूट यू लर्न? माझं बिगिनिंग जर बघितलं तर फारच अनयुज्युअल आणि अनएक्सपेक्टेड आहे. मला बऱ्याच वेळेला लोक विचारतात की फॅशन कसं झालं, तर मग मी फर्स्ट आन्सर इज की जेव्हा माझा जन्म झाला मला वाटतं नर्सने डोक्यावर आपटलं असेल खालती. कारण फॅमिलीमध्ये आमच्याकडे फॅशनचा कोणाचाच म्हणजे काय बरेच डिझायनर्स इव्हन फ्रेंड्स आय नो ते म्हणतात आय ग्रू अप अराउंड माय मदर शिफॉन सारीज अँड माय मदर हॅड ग्रेट स्टाईल. आणि दॅट इज देअर फॉर्मेटिव्ह पॉइंट ऑफ इन्स्पिरेशन. आता पण बर्वे आणि मी अगोदरची घारपुरे, त्यामुळे एकानंतर आपण कोकणाचं ब्राह्मण, त्यामुळे आपल्याकडे फॅशनचा एफ पण आपल्याकडे म्हणजे अगदी टू गो व्हेरी बॅक. माझे आजोबा कोकणातून लहानपणी पळून मुंबईला आलेले. काही दिवस चौपाटीवर बेंचवर झोपले, तिथपासून त्यांनी चालू केलं. आई बाबांनी दोघंही स्कॉलरशिपवर शिकले. आता व्हेरी गुड डॉक्टर. माय डॅड इज अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट फिजिशियन, आईनी पिडियाट्रिशियन, गोल्ड मेडलिस्ट पिडियाट्रिशियन. तुम्ही आता आल्यानंतरच मला कळलं की डॉक्टर जयंत बर्वे तुमचे वडील आहेत आणि खूप वर्षांपूर्वी मी त्यांच्याकडे गेलेली होती. अँड नाव ही इज अमिताभ बच्चन्स डॉक्टर. सो म्हणजे सो फॅशनचा असं काहीच हे नव्हता. मी स्कूलिंग पण पार्ले टिळक विद्यालयामध्ये केलं, विलेपार्ले ईस्ट मध्ये. त्यामुळे असं घरातून फॅशनचं एक्सपोजर नव्हतं. माझे कझन होते, शी यूज्ड टू हॅव फॅशन मॅगझिन्स और आय हॅड अ लिटिल बिट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे मोर दॅन त्यावेळेला फॅशन काय हे पण तेवढं कळत नव्हतं. पण अशा वेळेला जेव्हा फॅशनचं काहीच बॅकग्राऊंड नव्हतं अशा वेळेला आपण त्या इंडस्ट्रीत जावं असं कसं काय वाटतं? सो मला लहानपणापासून टेक्सटाईल्स मध्ये इंटरेस्ट होता, आर्टिस्टिक होतो. आणि काही कपड्यांनी आपली पर्सनॅलिटी कशी ट्रान्सफॉर्म होते, दॅट वॉज अ व्हेरी अर्ली रिअलायझेशन. आम्हाला जरा त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना, आता मुद्दा आलाच आहे तर. म्हणजे आता मी अजून पण म्हणतो की फॅशनचा पर्पज काय किंवा फॅशनचं हे काय. द डे यू आर फीलिंग अ लिटिल डाऊन, लिटिल लो, तुम्ही काहीतरी चांगलं घाला, स्वतःकडे 2 मिनिटं एक्स्ट्रा लक्ष द्या, तुमचा डे नॅचरली चांगला. लिटिल फ्लॉरल or whatever makes you happy. Maybe it's a happy color, maybe just
इट्स लाईक अ फॉर्म ऑफ सेल्फ केअर. तुम्ही स्वतःकडे अटेन्शन देता, यू आर रिस्पेक्टिंग युअर सेल्फ इन अ वे. सो दोज वर अर्ली रिअलायझेशन्स. आणि स्कूलमध्ये पण फॅशनचं काही नव्हतं. शाळेनंतर मग मी, दिस इज आय एम टॉकिंग ऑफ लेट 90s, यु नो. सो त्यावेळेला मग देन 2 years आय लिव्हड इन न्यूझीलंड आणि आय वॉज डुईंग BCom बाय डिस्टन्स एज्युकेशन. कारण आईबाबांचं म्हणणं होतं की तुला जे करायचं ते कर. लहानपणी मी आईला एकदा सांगितलं, आमच्या रस्त्याच्या कोपऱ्यावर मंदिराच्या बाहेर एक मोची होता, तर म्हटलं मला शूज बनवायचे. तर लॉट ऑफ पेरेंट्स वर फ्रीक्ड आउट, बट शी वॉज लाईक कर पण सगळ्यात चांगले कर. So that was always number one hope. So they were encouraging. I used to draw, I used to like to sketch. But they said ki तुम्ही finish your basic education first. कारण आम्हाला graduation must आहे 100%. कारण त्यावेळेला नाही, आणि तेव्हा फॅशन असं करिअरच नव्हतं ना. म्हणजे सपोज यू अजून पण लॉट ऑफ पीपल दे लुक ॲट फॅशन बिकॉज इट्स ग्लॅमर, यू आर ड्रेसिंग स्टार्स, पण दॅट इज जस्ट 1% ऑफ इट. बाकीचं द रेस्ट इज हार्डवर्क आणि स्किल. So they said तू पहिलं get your base sorted out. See after 2 years after graduation how you are feeling about it. Is it की तुलाच फक्त वाटतं इंटरेस्ट आहे का खरंच ॲप्टिट्यूड पण आहे. सो मी BCom केलं आणि BCom बरोबर मग पॅरलली आय यूज्ड टू स्केच, आय यूज्ड टू ड्रॉ. मग मी NID ला पण अप्लाय केलं इन अहमदाबाद, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, विच इज इंडियाज बेस्ट फॅशन कॉलेज. आणि NIFT पण केलं. आणि फॉर्च्युनेटली आय गॉट थ्रू बोथ. सो आय वॉज लकी इन दॅट सेन्स. कारण NID ला अख्ख्या इंडियामध्ये त्यावेळेला 9 सीट्स होते. Oh my God. आणि ते पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स होतं, त्यामुळे मी एक्सेप्ट फॉर मी बाकी सगळ्यांनी काहीतरी फॅशनची डिग्री किंवा आर्ट्स डिग्री और सो आय वॉज द रिअल मिसफिट. पण म्हणजे इट वॉज मेंट टू बी. सो आय वेंट टू NID. मी अहमदाबादला 2.5 वर्ष शिकलो. मग मला दरवर्षी एका पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटला दे गिव्ह अ स्कॉलरशिप टू गो अँड स्टडी इन पॅरिस. द फ्रेंच गव्हर्नमेंट गिव्स द स्कॉलरशिप ॲट एकोल. Paris is the hub. Paris is the hub. So École des Arts Décoratifs, NSAD म्हणून स्कूलला I had a scholarship. I won that. So I spent 1 year in Paris. I worked with Louis Vuitton. सो त्यावेळेला दिस ऑफकोर्स हे 20 वर्ष आधीच आहे. सो त्यावेळेला इंडियामध्ये ना ब्रँड्स होते, ना मॅगझिन्स होते, ना इंटरनेट पण तेवढं पॉप्युलर नव्हतं. सो एक्सपोजर वॉज नॉट रिअली देअर. आणि त्यावेळेला इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द जर्नी. कारण मी आय डिस्टिंक्टली रिमेंबर की मी लुई विटॉनच्या ऑफिसमध्ये काम करत असताना काहीतरी डिस्कशन चाललेलं की अबाउट द न्यू कलेक्शन. आणि समबडी सेड की माय ग्रँडमदर यूज्ड टू वेअर मॅड्रास चेक्स टू द बीच, अँड मला इट रिअली स्ट्रक मी सेइंग की माय ग्रँडमदर ओनली वोर सारीज. म्हणजे द बॅकग्राऊंड फ्रॉम विच आय केम अँड इट मेड मी अप्रिशिएट माय इंडियननेस. Lovely. So it made me thank you. So I realized I don't want to work with a French house or like a French brand only. I want to come and represent the India of today. This was in 2004, so it's 20 years since. मग मी आलो परत. मी दिल्लीला ऑलमोस्ट अ इयर काम केलं, बॉम्बेला पण थोडंसं इंटर्नशिप केली. मी NID ला 6 महिने टीच केलं, शिकवलं मुलांना, अँड देन आय स्टार्टेड माय लेबल. सो 2007 वॉज वेन द नचिकेत बर्वे लेबल वॉज बॉर्न. ओके. आता मला तुम्ही एक सांगा, फॅशन्समध्ये आपण बघतो तेव्हा विविध काय म्हणायचं टेक्स्चर, ओके, कपड्यांचं जे टेक्स्चर असतं, काही फ्लोईंग असतात, काही लिनन टाइप्स असतात, कॉटन्स असतात, पॉलिएस्टर्स असतात, मुडाल्स असतात. आता आजकाल तर काय तुम्ही म्हणाल तेवढे सगळे येत असतात, यू नो बेटर दॅन दॅट. परंतु आता जसं आहे की आता माझा जो बॉडी शेप आहे इट्स लाईक अ लिटल पेअर शेप. सो अशा वेळेला मी अशा कटचं एक प्रिफर करते. ए लाईन असलं तरी इट शुड बी लाईक दिस, आणि ते फ्लोईंग मटेरियल असलं बरोबर, सो दॅट आय विल लुक लिटल स्लिमर. सो अशा तऱ्हेच्या काही टिप्स आमच्या लोकांना सांगा. आय थिंक मी जर म्हणायला गेलो ना तर फॅशन म्हणजे इज लाईक अ, जसं आपण लग्नाला, मोठ्या लग्नाला बघतो असे 100 डिशेस असतात. इटालियन काउंटर, लेबनीज काउंटर, अजून साऊथ इंडियन काउंटर, दे आर मेनी ऑप्शन्स. त्याच्यातून आपल्याला जे आवडतं, जे आपल्या मूडला सूट होतं आणि जे आपल्या बॉडीला सूट होतं ते आपण चूज करतो. आवडतं मला भरपूर काही, पण वी पिक व्हॉट वर्क्स फॉर अस. करेक्ट. इन विच आय विल लुक स्लिमर. इट्स अ चॉईस. So fashion is the options. Style is what you do with it. Oh yeah. So style is की तुम्हाला जे सुटेबल ऑप्शन्स आहेत हे पिक करून तुमच्यासाठी अडॅप्ट करणं इज स्टाईल. अँड आय ऑलवेज फील स्टाईल इज मोर इम्पॉर्टंट दॅन फॅशन. सो वेल, टिप्स म्हणायला गेलं तर देर आर प्लेंटी ऑफ टिप्स. आय मीन राईट फ्रॉम लाईक जसं तुम्ही म्हणालात की फॅब्रिक चॉईसेस और कलर्स और कट्स. आम्हाला आधी सगळ्यांना, आमच्या दर्शकांना कळू दे की एक उत्तम मतलब इतका नॅशनल अवॉर्ड विनिंग डिझायनर माझ्या समोर असताना मी त्याला हे विचारणार नाही की बाबा ऋतुमानाप्रमाणे तसाच सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही कलर्स सांगा, मग त्याच्यानंतर विल गो फॉर द फॅब्रिक्स आणि त्याच्यानंतर विल गो फॉर द स्टाईल्स.
वेल आय थिंक आजकाल रूल्स डोंट अप्लाय सो मच, कारण यू कॅन वेअर ब्लॅक फॉर डे, यू कॅन वेअर व्हाईट फॉर इव्हनिंग, सो तसे रूल्स चेंज झाले. आय थिंक व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज दॅट मला वाटतं सगळ्यात छान टूल जे आता झालेलं आहे इज युअर कॅमेरा फोन. सो इफ यू आर समबडी हू डज नॉट नो युअर स्टाईल, एक 3-4 लुक्समध्ये तुमचे फोटो काढून घ्या. अच्छा. तुम्ही जेव्हा स्वतः डोळ्यांनी बघता तेव्हा तुम्ही एकाच ठिकाणी फोकस करू शकता, पण फोटो डज नॉट लाय. तुम्ही अख्खा तुमच्यावर कसा दिसतो हे विचारू शकता. ऑनलाईन ऑल्सो ऑन सोशल मीडिया देर आर लॉट ऑफ सजेशन्स, प्लॅटफॉर्म्स, पिंटरेस्ट असेल, इंस्टाग्राम असेल, ऑन हाऊ टू ड्रेस फॉर युअर बॉडी टाईप, हाऊ टू ड्रेस फॉर युअर एज, हाऊ टू ड्रेस फॉर युअर स्टाईल अँड फाइंडिंग युअर स्टाईल. सो सजेशन्स भरपूर आहेत. त्याच्यातून कसं पिक करणं हे इज अ जर्नी अँड इट्स अ प्रोसेस. सजेशन मला वाटतं नेहमी की वेन इन डाऊट वेअर हाफ अ साईज बिगर. दॅट्स वन टिप. दुसरी गोष्ट म्हणजे कलर्स पण तुम्हाला प्रत्येक स्किन टोनला एक पॅलेट ऑफ कलर्स सूट होतो. लाईक अगदी जर तुम्ही फार गोरे असाल तर मे बी अगदी पेल कलर्स कॅन समटाइम्स वॉश यू आउट. Depending on which fabric, or they can look really nice. Is the matching of the color to the skin tone. So the dusky complexion people can wear more of a... Or sometimes bright colors look nicer on duskier people than trying to wear, say, all head to toe black. So a good tip is, I mean, it's free. You just go and try on a few things and see in the images how it looks. That gives you a better perspective. But more than माझ्याकडून मला वाटतं फॉर डे ऑफकोर्स आता समर चालू आहे तर लाईट पॅस्टल कलर्स तुम्ही घातले, दे वर्क ब्युटिफुली, दे आर सूदिंग, दे आर इझी, सिम्पल क्लीन कट्स, एम्ब्रॉयडरी विच इज फ्लॅटरिंग टू युअर बॉडी टाईप, युअर फ्रेम इज इम्पॉर्टंट. कारण तुम्हाला असं वाटलं पाहिजे की तुम्ही ड्रेसमध्ये छान दिसताय. माझ्याकडे जे क्लायंट्स येतात, माझं ॲडवाइस ऑलवेज इज की यू शुड लुक गुड इन द ड्रेस, नॉट द ड्रेस लुक गुड. 100 आदमी 10 कपडा. सो म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे की अरे बाबा ड्रेस छान आहे पण मला कोणी घातलाय का, त्यांची एनहान्समेंट व्हायला पाहिजे. हे नेहमी फार इम्पॉर्टंट आहे. दुसरं म्हणजे ऑफकोर्स मी पण बऱ्याच सेलिब्रिटीजला ड्रेस करतो, पण डोंट फॉलो सेलिब्रिटी ट्रेंड्स ब्लाइंडली. त्याच्यातून तुम्हाला काय सूट होतं यू नीड टू पिक. आता तुम्ही म्हणालाच आता आम्हाला हे पण कळू दे जरा, कुठल्या सेलिब्रिटीज सो यू नो माय सेलिब्रिटीज, आय मीन आय बीन लिस्ट कळू दे, लिस्ट ऑफ सेलिब्रिटीज. मेनी आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट ओव्हर द इयर्स. इन फॅक्ट अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या, Deepika, Sonam, Tabu, Kriti Sanon, lots of them, Janelia, Ritesh Deshmukh. So you do their personal wardrobe or you do their म्हणजे फिल्म का थिंग? So personal wardrobe for a lot of people. आणि फिल्म साठी मध्ये whichever film I'm working on त्याच्यातली जी कास्ट असते ती but that goes फिल्मचं according to the character and कारण आता ह्याच्यामध्ये पण फार चेंज असतात. जेव्हा तुम्ही फॅशन म्हणता, लाईक माय ओन लेबल फॅशन नचिकेत बर्वे, दॅट्स अ होल डिफरंट पार्ट ऑफ माय ब्रेन. कारण दॅट इज जिकडे मी जे आता फॅशन मध्ये आहे, जे माझं ओपिनियन आहे आणि त्याच्यातून तुम्ही कसे सुंदर दिसाल हा प्रयत्न असतो. आणि जेव्हा मी फिल्मचे कॉस्ट्युम करतो तेव्हा मला वाटतं दॅट्स अ डिफरंट पार्ट ऑफ द ब्रेन. तिकडे जी म्हणजे जी स्क्रिप्ट आहे, ऑफकोर्स डिरेक्टरची व्हिजन काय आहे आणि मग ऍक्टर कोण आहे, मग ऍक्टर कसा स्क्रीनवर चांगला दिसेल, आणि ऍट द सेम टाइम जे ऍक्टर टू कॅरेक्टर ट्रान्सफॉर्मेशन असतं, दॅट इज द एक्साइटिंग पार्ट. म्हणजे ज्या ऍक्टरला तुम्ही रेग्युलरली बघता किंवा तुम्ही एका पार्ट मध्ये बघितलं, जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, से तानाजी द अनसंग वॉरियर, आता ज्याच्यामध्ये तुला नॅशनल अवॉर्ड मिळाला. येस, आय मीन दॅट वॉज अ व्हेरी प्राऊड मोमेंट. कारण गुजबम्स, कारण म्हणजे सगळे अवॉर्ड्स ऑफकोर्स आर वेलकम. तुला आईला असं सांगितलं असेल तू की तुम्हाला सांगितलं होतं मोची झाला तरी चालेल. सो यू हॅव बिकम दॅट, यू हॅव अचीव्ड दॅट. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू. इट वॉज आय थिंक विथ एव्हरीबडीज ब्लेसिंग्स. म्हणजे खरंच मला आत्ताला बोलता बोलता एक प्रश्न डोक्यामध्ये आला, ते म्हणजे आता तू म्हणालास त्याप्रमाणे जयाजी आहेत, ओके, जया बच्चन आहे, ऐश्वर्या आहे आणि कृती सनन आहे. सपोजिंग एक 3-8च्या मॉडेल्स म्हणून आपण घेतल्या, सो व्हॉट यू विल सजेस्ट, लाईक व्हॉट दे शुड वेअर? सो आय थिंक ह्या सगळ्या ज्या आहेत त्या आर यु नो, म्हणजे एस्पेशली मिसेस बच्चन गॉट अमेझिंग टेस्ट. म्हणजे आय हॅव ऑल्सो लर्न अ लॉट ऑफ माय थिंग्स फ्रॉम वर. माझी पहिली जी ॲड होती, आय एम डायग्रेसिंग अ बिट, पहिला माझा ऑन कॅमेरा एक्सपिरियन्स होता वॉज यु नो डुईंग अ ॲड फॉर अ ज्वेलरी ब्रँड फॉर अमिताभ अँड जया बच्चन बोथ. त्यामुळे थोडीशी वेगळी स्टोरी इंटरेस्टिंग आहे, कारण मग तोपर्यंत मी कधी म्हणजे मूवी कॅमेरा किंवा सेटवर गेलो नव्हतो. सो आय हॅड नो आयडिया हाऊ दॅट वर्क्स. आणि त्यांचे मी बरेच पर्सनल कपडे ओव्हर द इयर्स करत होतो, आणि त्यांनी मला एकदा विचारलं की तू ॲड करशील का, तर म्हटलं शुअर. मग ते पहिल्यांदा म्हणजे तुम्ही जेव्हा इतके सिनियर आर्टिस्ट बरोबर काम करता, एक म्हणजे त्यांचा कंबाईंड एक्सपिरियन्स इज 100 years. आणि यु नो इट्स अ ओल्ड स्कूल वे ऑफ वर्किंग. सो हाऊ दे ट्रीट द क्राफ्ट, परफेक्शन, गेटिंग समथिंग राईट, रिस्पेक्ट फॉर टेक्निशियन्स, रिस्पेक्ट फॉर द प्रोसेस, हे तुम्ही इतक्या गोष्टी शिकता की युअर बेंचमार्क इज व्हेरी हाय, यु नो. मग त्याच्यानंतर नथिंग फेजेस यू इन अ वे.
सो यू हॅव लर्न फ्रॉम द बेस्ट. सो दॅट वॉज द ॲड अँड केम आउट व्हेरी वेल. मग त्यांच्यानंतर सगळ्या त्यांच्या लॉट ऑफ द ब्रँड ॲड्स आय एंड अप डुईंग. सो ते करतो. मूवीज पण केलेत. तिन्ही जेव्हा तुम्ही एज ग्रुपचे म्हणता तेव्हा कोणीही असू दे, म्हणजे सेलिब्रिटीज असू दे किंवा नॉन सेलिब्रिटीज. लाईक टॉल अँड सो स्लिम, म्हणजे एकदम. सो फॉर हर म्हणजे something which enhances her is the thought. Yeah. So if it's Western, maybe a jumpsuit. Yeah. Maybe if it's Indian, a classic sari never goes wrong. Yeah. You know, for Aishwarya, I feel like लेस इज मोर. म्हणजे तुम्ही ते आहेतच एवढ्या ब्युटिफुल की तुम्ही जेवढं सिम्पल आणि क्लीन ठेवता तेवढं अजून छान दिसतं. फॉर मिसेस बच्चन ऑफकोर्स अ क्लासिक सारी ऑलवेज वर्क्स. म्हणजे त्यांनी इनफॅक्ट जेव्हा मिस्टर बच्चनची ग्रेट गॅट्सबी पिक्चर आलेला तेव्हा त्याच्या न्यूयॉर्क प्रीमियरला मी त्यांच्यासाठी साडी केलेली. म्हणजे यु नो टोन ऑन टोन टोनल रेशम वर्क आणि पर्ल्स मध्ये पूर्ण साडी होती आणि इट वॉज अ व्हेरी एलिगंट साडी. आणि त्यांनी घातलेली नेसलेल्या पण सुंदर स्टाईल विथ अ शॉल. सो इट वॉज अ व्हेरी एलिगंट रॉयल्टी काइंड ऑफ अ लुक. सो फॉर each person, whether celebrity or non-celebrity, you know, I always feel like तुम्ही pantry में जाता, ingredients काढता आणि काहीतरी वेगळं बनवता. There's no set recipe. You have to work with what works on the person. But you go according to the body shape, like 100%. कारण का बरेचदा असं होतं ना की कोणाचे शोल्डर्स खूप ब्रॉड असतात, कोणी हातामधनं नॉर्मली लाईक नॉर्थच्या ज्या ऍक्ट्रेसेस आहेत म्हणजे whom I know, सो त्यांचे दंड वगैरे हे ते फार भारी असतात. आपण आता जसं कोकणाचं ब्राह्मणाच्या बायका आहेत त्या जरा खालून जरा जास्त जाड असतात. हे कोणी एक परफेक्ट बॉडी ही मिथ आहे. देयर इज नो स्टिरियोटिपिकल बॉडी. प्रत्येकाची बॉडी यू हॅव टू घसाव अँड मेक इट. नो नॉट रिअली. आय थिंक तुम्हाला यू हॅव टू एम्ब्रेस व्हॉट इज नाईस इन युअर बॉडी. मग त्याला तुम्ही हायलाइट करायला पाहिजे आणि व्हॉट यू फील जेवढं परफेक्ट नाही त्याला थोडं टोन डाऊन करायला पाहिजे. इट इज जस्ट दॅट. म्हणजे somebody maybe they feel their arms are big, but their neck might be really beautiful. So प्रत्येक ह्युमन बिंग म्हणजे तुम्ही कोणी कसेही असाल तरी तुमच्यामध्ये काहीतरी एक पॉइंट ऑफ असतो जो विच इज युअर बेस्ट फीचर. इट्स अबाउट हायलाइटिंग द बेस्ट फीचर. दॅट्स व्हॉट माय जॉब इज. टू जसं तुम्ही ऑफकोर्स फिल्म बिझनेसमध्ये आहात. वॉट अ डीओपी डस की ते लाईट्सनी सेट असा क्रिएट करतात की तुम्हाला जिकडे हवा तिकडे जास्त लाईट, जिकडे नको तर लाईट नाही देत. इट्स द सेम फंडा. अच्छा. Okay, what about the fabrics? Which is your favorite fabric? So fabrics मध्ये आम्ही बरेच आमचे फॅब्रिक्स वीव करून घेतो कारण आय फील की ॲज अ इंडियन डिझायनर देर इज सच अ वेल्थ ऑफ यु नो टेक्स्टाईल ट्रेडिशन्स ज्या आपल्याला फक्त इंडियामध्ये आहेत आणि ज्या आपण ओव्हर द इयर्स नाही पाळल्या किंवा नाही जपल्या तर दे विल व्हॅनिश. अँड ऑन नेट ऑल्सो तुमच्या बाबतीत असं लिहिलेलं गेलेलं आहे की मोस्टली हँडक्राफ्टेड थिंग्स. बघा ना तुम्ही चायना बघा, जपान तायवान बघा, एनिवेअर जिकडे मास मॅन्युफॅक्चरिंग होतं ते तर फ्युचर आहेच. वी हॅव टू प्रोटेक्ट व्हॉट इज आवर्स. म्हणजे आता महाराष्ट्र हाव यू म्हणजे मेक देम गिव्ह द बिझनेस ऑर स्प्रेड इट अक्रॉस द ग्लोब असं मी म्हणतो. आमची म्हणजे एम्ब्रॉयडरी म्हणालात तर यु नो डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया मध्ये डिफरंट एम्ब्रॉयडरी. सो बेंगॉलमध्ये एक वेगळ्या टाईपची होते, असे लखनौला वेगळे होते, दिल्लीला वेगळे होते, मुंबईला वेगळे होते. सो वी वर्क विथ डिफरंट टेक्स्टाईल ट्रेडिशन्स, एम्ब्रॉयडरी टेक्निक्स, फॅब्रिक डेव्हलपर्स. आणि फक्त वॉट आय डू इज म्हणजे टेक अ एन्शंट क्राफ्ट अँड ब्रिंग अ मॉडर्न पॉइंट ऑफ व्ह्यू. कारण कुठचंही क्राफ्ट जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर त्याला नवीन जनरेशनशी कनेक्ट करायला पाहिजे. सो हाव यू विल जनरेट म्हणजे आत्ताचं तुम्ही म्हणालात का आताचं आपलं झेनझी असं आपण म्हणूया, त्यांना तुम्ही समजा एक मुलगी असेल त्या ह्याच्यातली तर हाव यू विल मेक हर वेअर पैठणी ऑर नॉट, बिकॉज पैठणी आपली ट्रॅडिशन आहे. ग्रेट क्वेश्चन. सो आता जसं मी तुम्हाला फिल्मच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे देतो. आता जेव्हा मी तानाजी द अनसंग वॉरियर केला तेव्हा यु नो ओम राऊत जे डिरेक्टर आहेत ते माझ्याकडे आलेले. मला आय फेल्ट इट्स अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. कारण एक म्हणजे कॅरेक्टर मला एक तानाजी मालुसरे किंवा छत्रपती शिवाजी महाराज आतापर्यंत जसे फिल्म किंवा नाटकात तुम्ही बघितलेत, हा बॉलिवूडचा प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे की फॉर फ्युचर जनरेशन्स हे जे मी काय करणार होतो वॉज गोइंग टू बिकम द टेम्पलेट. सो यु नो म्हणजे आम्ही टेक्स्टाईल्स अक्रॉस इंडिया, जसं कमिंग बॅक टू युअर कॉन्झर्वेशन क्वेश्चन, लिटरली म्हणजे आता जो उदय भानचं कॅरेक्टर होतं त्यासाठी टेक्स्टाईल्स फ्रॉम बेंगॉल, लखनौ, दिल्ली, सम फ्रॉम इवन म्हणजे अफगाण साईडचे जे उझबेकिस्तानचे टेक्स्टाईल्सचा थोडासा पार्ट होता औरंगजेबच्या ह्याच्यामध्ये. लखनौमधून चिकनकारी होती, युपी मधून जरदोजी होती, यु नो काही कॅरेक्टरसाठी पटोला फ्रॉम गुजरात, काजोल हू प्लेड सावित्रीबाई. फॉर हर साड्या सगळ्या आम्ही म्हणजे इरकल साड्या असतील हुबळीमधून धारवाड साईडला
किंवा पैठणी शालू असतील किंवा अजून जे काय म्हणजे त्यावेळेसचे जे टेक्स्टाईल्स आणि टेक्निक्स होते हे आम्ही चक्क रिवाईव्ह केले. म्हणजे ज्वेलरी पण जी त्यांनी घातलेली फिल्ममध्ये, एक फॅमिली आहे कोल्हापूरमध्ये जे म्हणजे शिवाजी महाराजांच्या फॅमिलीचे खरी ज्वेलरी बनवायचे गोल्डमध्ये. त्यांच्याकडे 400 वर्ष जुने मोल्ड्स पडलेले होते कारण त्याला कस्टमर नव्हतं कोणी. सो आम्ही त्याच्यामध्ये प्युअर गोल्ड ज्वेलरी बनवून घेतली. हाव यू फाउंड आउट द पर्सन? लॉट्स ऑफ रिसर्च. सो दिस फिल्म टूक अबाउट 2.5 years ऑफ रिसर्च. म्युझियम्स इन इंडिया, अब्रॉड, सगळीकडे जाऊन रिसर्च करून ज्या फॅमिलीजकडे जुने टेक्स्टाईल्स आहेत ते बघून. कारण मला व्हेरी क्लिअर ॲज अ महाराष्ट्रीयन डिझायनर आणि ॲज अ ऑथेंटिक डिझायनर मला असं नव्हतं स्क्रीनवर की आपलं काहीतरी शिफॉनची साडी केली आणि काहीतरी बॉर्डर चिकटवली, ते करायचं नव्हतं. इट हॅड टू फील अँड लुक ऑथेंटिक आणि ऑल्सो जनरेट बिझनेस फॉर द विवर्स. मग ती ज्या काजोलनी साड्या घातल्या त्या विवर्स मला अजून पण सांगतात, आम्ही अजून ऑर्डर घेतो त्याच्यावर म्हणून. सो यु नो इट ऑल्सो, सो कॉस्ट्युम, फॅशन, हिस्ट्री, हाऊ डू यू लिंक ऑल द थ्री? So for a Gen Z, something worn by Kajol in that film is a modern fashion sari. Exactly. But then maybe I will style the blouse a little differently. Because she doesn't want to look like she lives in the 16th century. Yes. Maybe for blouse we might do something with like maybe a little motif here in embroidery. Like Kajol, I do a lot of embroidery in my own label. But me film साठी जरा पण embroidery नाही केली. अच्छा. It had to be authentic to the time. Okay. You can drink water. Yeah. So it was, I mean, the idea is मला वाटतं तुमचे intentions प्युअर पाहिजे. युअर नॉलेज हॅज टू बी क्लिअर अँड यू हॅव टू बी शुअर हू यू आर केटरिंग टू. फॅन्टॅस्टिक. मला म्हणजे आधी खरंच सांगते, हा एपिसोड करण्याआधी मला जास्त टेन्शन आलं होतं बिकॉज आय वॉज थिंकिंग व्हॉट एम आय गोइंग टू आस्क हिम अबाउट डू फॅशन्स. माझं जेवढं तुटपुंज नॉलेज आहे तेवढ्यामध्ये मी काय अजून विचारू शकते. मी आता पण तुम्ही याच्या आधी पण मी हाच विचार करत होते, म्हटलं अरे काय 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 क्वेश्चन्स काय असू शकतात. मग मी हे बघितलं, ऑफकोर्स नेटवरनं मी काढलेलं होतं पण त्याच्यावरनं एवढी आयडिया येण्यासारखं नव्हतं. बरं, नाऊ कमिंग विथ द फॅब्रिक. सो फॅब्रिक्समध्ये तुम्ही काय सांगाल? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की वेन आय हॅव विजिटेड अब्रॉड, सो मला त्याच्यामध्ये जास्त आवडणारी गोष्ट काय होती तर ती म्हणजे देर इज व्हेरी लेस ऑफ एम्ब्रॉयडरी वर्क ऑर एनिथिंग, परंतु त्यांचे कट्स, तिकडचे फॅब्रिक आणि तिकडचे कट्स आणि त्या कट्सनी दिलेली फॅशन. सो दॅट वॉज द पॉइंट विच आय रिअलाइज. कारण का इंडियन ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग ते सलवार सूट असो किंवा म्हणजे वुमेनच्या बाबतीमध्ये साडी असो किंवा कुठलंही असो, फ्रॉक असो किंवा काही असो, समवेअर देर हॅज टू बी सम एम्ब्रॉयडरी वर्क. सो पण तिकडे तसं तुम्हाला दिसत नाही. इट्स ओनली द फॅब्रिक, म्हणजे उच्च दर्जाचं फॅब्रिक असं मी म्हणेन आणि त्यातला दिलेले अप्रतिम कट्स. याविषयी मला जाणायला, यु नो, जेव्हा तुम्ही फॅशन म्हणता तेव्हा फॅशन लाईक काहीतरी कॉन्टेक्स्ट लागतं किंवा काहीतरी एक ॲटमॉस्फिअर लागतं टू अंडरस्टँड फॅशन कुठनं चालू होते. आता तुम्ही युरोप बघाल तर युरोप इन रिसेंट हिस्ट्री दे आर मिनिमल, दे आर ऑल्सो द क्वालिटी ऑफ लाईट देर इज डिफरंट. मग तुम्ही पॅरिसमध्ये किंवा फ्लोरेन्समध्ये लाईट बघाल तर लाईट इज मच मोर मेलो. तोच आपल्याकडे इंडियामध्ये एवढा ब्राईट लाईट आहे. आपल्या ॲज अ कल्चर पण आपल्याला डेकोरेशन हा आपला DNA मध्येच पार्ट आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आपण तुम्ही रांगोळी बघाल महाराष्ट्रामध्ये किंवा कोलम बघाल इन साऊथ इंडिया और किंवा राजस्थानमधले ब्राईट कलर्स डेझर्टमध्ये बघाल तर वी आर अ मॅक्सिमलिस्ट कंट्री. You know, so rightly said. Oh my God, I'm getting so much of knowledge because so you know, so for us maximalism, आपण साधा जेवताना बघा ना, म्हणजे आपल्याकडे मोठी थाळी असते. So it is maximal. Yes. Internationally they have meat and potatoes. So it's a small, it's a whole different psychology and culture. Yeah. So fashion, it's only some salad and some non-veg. So fashion cannot escape that. So fashion पण तसंच आहे की आपल्याकडे भले you know किती, आणि फॅशन हॅज नथिंग टू डू नेसेस और स्टाईल हॅज नथिंग टू डू विथ मनी. तुम्ही जर कोरियन बायका बघाल म्हणजे मी नो ज्या जातात, सुंदर फुलं लावतात, एवढी गोल्ड ज्वेलरी असते, मोठी टिकली असते, साड्यांमध्ये कलर असतो, ब्लाऊज मिसमॅच, बट इट्स व्हेरी हार्मोनियस. यु नो, असं इट डझंट लुक डिसऑर्गनाइज्ड. तुम्ही राजस्थानमध्ये पण जसं मी बोललो तसं बघाल की घागराचा कलर वेगळा, चोलीमध्ये मिरर वर्क, बांधणीचा दुपट्टा, त्याच्यावर गोटा वर्क. सो इट्स व्हेरी मॅक्सिमल बट इट्स व्हेरी बॅलन्स. दॅट्स हाऊ इंडिया इज. यु नो, सो वेन इट कम्स टू फॅब्रिक्स फॉर अस ऑल्सो,
आय थिंक मॉडर्न लाईफस्टाईलमुळे आपल्याला वेगळ्या वेगळ्या ऑकेशन्स असतात. मग आता तुम्ही जर कॉर्पोरेट किंवा बोर्डरूम मध्ये काम करत असाल, इट हॅज टू बी अ लिटल टोन डाऊन, यु नो, इफ दॅट इज अ ड्रेस कोड, देन फॅब्रिक क्वालिटी कम्स इन मोर, मिनिमल एम्ब्रॉयडरी कम्स इन प्लेस, विच वी डू विथ अ लाईन फॉर माय लेबल विच वी कॉल नचिकेत बर्वे अर्बन. आता जेव्हा तुम्ही वेडिंग बघाल, आपली लग्न पण म्हणजे ओव्हर द टॉप अँड यु नो फ्लावर, शेहनाई, कलर, सो त्याच्यामध्ये मिनिमलिझम म्हणजे तुम्ही हरवूनच जाल. तुम्ही वेडिंग बँक्वेटचं कार्पेट आणि कर्टन्स विल बी मोर देन यू, यु नो. सो देअर अ काइंड ऑफ अ कंट्रोल्ड मॅक्सिमलिझम इज रिक्वायर्ड. पण त्याच्यामध्ये पण जेव्हा तुम्ही मॅक्सिमलिझम म्हणता, तर पैठणी म्हणाल की कमिंग बॅक टू अ क्वेश्चन, की तसं सपोज जेन्झी मुलींना पैठणी घालायची असेल तर तुम्ही पैठणीला टिंकर करून किंवा ती पॉलिएस्टर मधून करून किंवा ती मशीन किंवा पॉवर लूम मध्ये कराल तर ती म्हणजे व्हिज्युअली तुम्ही कंटिन्यू करताय, पण तुम्ही ते स्किलला मारताय. आता जर चायनामध्ये वोवन पैठणी तुम्ही घालणार असाल तर म्हणजे इट इज जस्ट व्हिज्युअली अ पैठणी, पण इट्स नॉट हेल्पिंग द क्राफ्ट. सो तुम्हाला जी अफोर्ड करता येईल त्यातली बेस्ट घ्या, मेक इट मॉडर्न, किंवा आईची बॉरो करा, यु नो, वेगळा कॉन्ट्रास्ट ब्लाउज करा, मॅचिंग ब्लाउज नका करू, वेगळ्या कलरची फ्लावर्स लावा, मे बी मल्टी कलर बिंदी लावा. सो साडी तुम्ही फंकी करू शकता, क्लासिक पण करू शकता, पण जेव्हा चॉईस असेल तेव्हा तुमच्याकडे सगळ्यात जी ऑथेंटिक व्हर्जन ऑफ अ क्राफ्ट आहे ती फॉलो करा. कारण हल्ली पण आता मी बघतो म्हणजे एस्पेशली इन द लास्ट 10-12 इयर्स वेडिंग्स आधी फक्त पंजाबी स्टाईलची वेडिंग फिल्मवर असायची, आता सगळीच वेडिंग पंजाबी वेडिंग दिसतात. सो नथिंग रॉंग विथ दॅट, इट्स अ पर्सनल चॉईस. पण वेडिंग मध्ये एक तरी फंक्शन ठेवा वेर यू आर रिस्पेक्टिंग युअर ओन कल्चर. लवली, फॅन्टास्टिक. यु नो, बिकॉज इफ यू आर नॉट प्राऊड ऑफ युअर कल्चर, जर तुम्हीच तुमचं कल्चर यु नो जपलं नाहीत तर इट विल व्हॅनिश. येस, तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे एक आहे स्टाईल, एक आहे फॅब्रिक, एक आहे त्याचं डिझायनिंग. अलॉंग विथ दॅट तुम्ही आता जसं म्हणालात की यू शुड ॲसेसराइज इट वेल. करेक्ट. जसं आता तुम्ही घातलंय, सो यू आर वेअरिंग सो मेनी रिंग्स, देन ऑल दीज ब्रेसलेट्स. सो से तुम्ही ते ॲसेसराइज इतक्या सुंदर तऱ्हेने केलेलं आहे की इट इज गिव्हिंग यू अ व्हेरी डिफरंट लुक. सो ॲसेसरीजचं महत्व पण सांगा. यु नो, आय थिंक ॲक्सेसरीज म्हणजे जसं आपण ताटामध्ये आय कम बॅक टू बिकॉज आय एम फूडी, like this is chutney, there's you know like there's those little accents which complete your meal. So for me accessories, I mean I'm at heart a minimal person. I wear black head to toe all the time, but each of them are for like you know like one is for the national award for example, or one for a particular achievement, or one I found in a flea market in Florence, or a ring I got in say New York. So कुठेतरी there has to be a story related to stuff. तुम्ही असं म्हणजे ओव्हरनाईट जाऊन मॅगी नूडल सारखं स्टायलिंग नाही करू शकत, यु नो. सो इट इज अँड इट्स डिस्कवरिंग युअर सेल्फ. ओके, म्हणजे तुम्हाला मे बी यु नो कुठेतरी एखाद्या, आणि त्याचा काही प्राइसशी पण संबंध नसतो. म्हणजे फॉर मी रिअल स्टाईल इज की तुम्ही हाय लो सगळं वेगळं वेगळं मिक्स करा. म्हणजे यु नो मे बी एक डिझायनर आउटफिट घातलाय, पण मे बी तुम्ही कोपऱ्याच्या दुकानातून यु नो 5 रुपये पॅकेटवाली बिंदी लावली त्याच्याबरोबर. सो तुम्ही हे सगळे इन्ग्रेडियंट्स घेऊन स्वतःचं क्रिएटिव्ह एक्सप्रेशन कसं करताय इज व्हॉट स्टाईल इज. आणि अ लॉट ऑफ पीपल म्हणजे अजून पण मला वाटतं की पीपल आर स्केअर्ड ऑफ फॅशन. काय कसं करणार, बरोबर दिसेल ना, बरोबर दिसतंय का हे बघण्यातच आधी अर्धा जीव जातो. रिलॅक्स करावं, म्हणजे इट इज नॉट रॉकेट सायन्स. आपण कारण त्याच्यामध्ये असं होतं, लिपस्टिक आपली बरोबर आहे का, आपली पर्स बरोबर आहे का, आपले चप्पल्स बरोबर आहेत का, आपण कुठले हिल्स घातले पाहिजेत का, एवढं घातलं पाहिजे, म्हणजे डिस्कम्फर्टेबल तुम्हाला असले फिजिकली तरी सुद्धा दे विल गो, म्हणतात ना की जे काय करायचं असेल तर फॅशन मध्येच करायचं. यु नो, जसं आपण कुठचीही स्किल असू दे, वेदर इट इज इवन लर्निंग टू हाऊ टू ऑपरेट अ मोबाईल फोन, दीज आर लर्न स्किल्स. कोणीच नोबडी इज समबडी यु नो बॉर्न विथ इट नेसेसरली. मे बी फ्यू, काही जणांना पटकन जमतं, काही जणांना थोडं स्ट्रगल सेन्स असेल. सो काही जणांना इनबॉर्न सेन्स असतो, बट देयर इज इनफ हेल्प लाईक आय सेड ऑन सोशल मीडिया, फ्रेंड्स, फॅमिली. यू शुड बी वॉन्टिंग टू डिस्कवर युअरसेल्फ. ओके, अकॉर्डिंग टू द प्रोफेशन ऑल्सो द पर्सन शुड डू देअर अटायर. 100%. कारण कपडे कॉन्टेक्स्ट मध्येच. आता तुम्ही जर जे नाईट क्लबला घालाल किंवा पार्टीला घालाल ते तुम्ही बोर्डरूमला घालू शकत नाही, जे देवळात घालाल ते तुम्ही लग्नाला घालू शकत नाही. सो प्रत्येकाचा एक काहीतरी कॉन्टेक्स्ट वाईज अप्रोप्रिएटनेस असते आणि ती तुम्हाला पण अप्रोप्रिएट आजकाल. आणि आपण पाहायला लागलेलं आहे, पूर्वी आपल्याकडे कसं साड्या वगैरे नेसायच्या, लग्न वगैरे काय असेल किंवा रिसेप्शन काय झालं तर आजकाल लेहंगा फॅशनमध्ये खूप आलेला आहे. सो ॲक्च्युली बघायला गेलं तर लेहंगा इज नॉट द महाराष्ट्रीयन ट्रेडिशन. आपल्याकडे आपण जे घालत आलेलो आहे ते साडी, हेच आपलं एक हे असेल. सो हा लेहंगा ऑल ऑफ सडन नॉर्थमधनं आपल्याकडे कधी आला
कधी तो आपलासा झालाय आपल्याला पण कळलं नाही. यु नो आता काय झालंय मला वाटतं विथ मीडिया कल्चर हॅज ऑल्सो बिकम टायटर. कारण आधी जे एक जो रिजनॅलिझम होतं किंवा जे कारण दॅट वॉज ट्रेडिशनल, आई घालायची ती मुलगी घालायची ते पुढे जायचं. आता बिकॉज ऑफ तुम्ही फिल्म मध्ये बघता ते टीव्हीवर येतं, टीव्हीवरचं आणि दोन्ही तुमच्या मोबाईलवर येतं आणि दोन्ही सेलिब्रिटीज घालतात. सो दॅट द जर्नी ऑर द प्रोसेस ऑफ समथिंग सीन एल्सवेअर जे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही इन्कॉर्पोरेट करता हॅज बिकम फास्ट. आता हे तुम्ही अवॉइड नक्कीच नाही करू शकत. आणि लेहंगा ऑफकोर्स द व्हेरी नॉर्थ इंडियन कॉन्सेप्ट, म्हणजे राजस्थान हरियाणा तिकडनं आलेला आहे. पण आता बिकॉज इट इज बिकम कॉमन प्लेस सगळेच घालणार आणि ते तुम्ही फाईट नाही करू शकत. पण त्याच्यामध्ये जसं मी बोललो की तुम्ही ट्राय अँड यु नो म्हणजे सपोर्ट इंडियन क्राफ्ट, सपोर्ट इंडियन टेक्सटाईल्स आणि एका फंक्शनला तरी किंवा काही ओकेजन्सला स्वतःचं पण कल्चर प्रोटेक्ट करावं. असं नाही पाहिजे की तुम्ही बंद घरासारखं की बाहेरची हवा येतच नाहीये, पण बाहेरची हवा येऊन तुमच्या घरातलं सगळं उडून जाते असं पण नाही झालं पाहिजे. करेक्ट आहे. नचिकेत बर्वे लेबल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जसं काही काही याच्यामध्ये आपण बघतो त्याच्यामध्ये प्रत्येकाचं एक एक लेबल असतं, त्याच्यामध्ये त्यांचं ते दिसतात असं. आता म्हणजे मी आता नावं घ्यायला नको दुसऱ्या कोणाची, परंतु ऋतुकुमारचं बघायला गेलं तर नॉर्मली तिचे सगळे ते तसंच दिसतं की लाईक ते तशीच एम्ब्रॉयडरी लाईन असेल किंवा हे असेल किंवा ते लांबून बघितलं तरी कळतं की नाही हे आहे. सो व्हॉट अबाउट युअर लेबल, व्हॉट यू कॅन से अबाउट युअर ब्रँड? यु नो फॉर माय ब्रँड ऑफ द नचिकेत बर्वे लेबल आय फील इट इज हाय क्वालिटी. देर इज अ क्लासिक एलिमेंट टू एव्हरीथिंग. कारण आय पर्सनली बिलीव्ह की जे तुम्ही कपडे हाय क्वालिटीचे घ्याल यू शुड बी एबल टू वेअर नाव आणि वेअर अगेन आफ्टर अ फ्यू इयर्स. असं नाही की एकदा घातलं आणि संपून गेलं असं पण आहे. सो क्वालिटी इज इम्पॉर्टंट, स्टायलिंग इज इम्पॉर्टंट. आणि थर्डली मला वाटतं बॅलन्स्ड मॅक्सिमलिझम इज अ पार्ट ऑफ इट. म्हणजे आणि कंटेम्पररी एक्सप्रेशन ऑफ क्राफ्ट. आता आय एक्सप्लेन व्हॉट आय मीन बाय दॅट की जसे आम्ही असे जरदोजी बरोबर काम करतो किंवा आरी एम्ब्रॉयडरी बरोबर काम करतो किंवा असे बांधणी बरोबर काम करतो, पण तुम्ही जी वर्षानुवर्ष बघताय ट्रेडिशनल फॉर्मॅटमध्ये ओढणीमध्ये ह्याच्यामध्ये त्याचं आम्ही नवीन काय इंटरप्रिटेशन करू शकू इज द ऑलवेज द चॅलेंज. सो जरदोजीमध्ये मे बी तुम्ही एक टाईपची टिपिकल बॉर्डर बघितलेली असेल, त्याचा आम्ही काय बुटा करू शकू का, त्याच्यामध्ये आम्ही मटेरियल चेंज करू शकू का, किंवा जे आता जरदोजी एम्ब्रॉयडरी इज व्हेरी हेवी ती आम्ही आमच्या कस्टमरसाठी लाइटर बनवू शकू का. कारण आता आजकाल कम्फर्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही कोणालाही 15 आणि 20 किलोची साडी घालून फिरायचं नसतं. सो तुम्ही फॅशन लाईट वेट करू शकता का, तुम्ही नॅचरल फॅब्रिक वापरू शकता का, तुम्ही क्राफ्टला सपोर्ट करू शकता का, विल क्लायंट्स फील कम्फर्टेबल वेअरिंग इट, विल दे लुक गुड वेअरिंग इट, डू दे हॅव मल्टिपल युजेज फॉर इट की आत्ता पण घालू शकतील आणि अजून एक 3 वर्षांनी पण घालू शकतील. ह्या फॉर मी डिझाईन इज अ प्रॉब्लेम सॉल्विंग टूल. Okay. So it is a logical and a poetic way of solving the issue. I'll give you an example. I was among the first designers ज्यांनी आम्ही लेहंग्याज मध्ये पॉकेट इशू इंट्रोड्यूस केलेले. कारण लाईक ब्राइड्स और गर्ल्स आर गोइंग टू अ वेडिंग, नाही तर तुम्ही मोबाईल कुठे ठेवणार, लिपस्टिक कुठे ठेवणार, च्युइंग गम कुठे ठेवणार, क्रेडिट कार्ड कुठे ठेवणार. सो वी पुट pockets in lehengas. Okay. Or we for example can जे लागतं लेहंगाच्या, we did detachable can. That's the best thing. कारण ते स्टोर कुठे करणार, कारण लाईक इन अ सिटी लाईक मुंबई खूपच असं कडक होऊन असं unless you have a one room kept only for your clothes, you want practical clothes to travel with. Yes. You know, so it's understanding those lifestyle situations. What is my goal? To make clients feel great. People have to feel nice and look good wearing your clothes. Secondly, I have to be able to support and encourage craft. That is my second purpose. Third is also sustainability is an important factor. So, you know, pure material, non-polluting dyeing, हे सगळे लो वेस्टेज, these become important things from an environmental point of view. आणि fourth important for me also is value. You know, I mean, I come given my upbringing, I feel जे clients घेत आहेत or money has value, and people should be able to derive value of what they are buying. Yeah, of course. म्हणजे there is of course a sector who will maybe buy things आणि एकदा घालतील आणि परत कधीच घालणार नाही. But that's also okay. But most of us want to repeat clothes, mix and match. You know, किती माझ्याकडे असे आहेत की जे त्यांनी घेतलं and then their daughter also is wearing the clothes. So it's always more joyous like that than saying, you know. आणि another very important thing I feel की जेव्हा मी कोणालाही क्लायंटला whether men, women, you know, or children also, तुम्हाला स्वतःमध्ये कॉन्फिडंट, स्वतःमध्ये हॅपी वाटलं पाहिजे. See, today social media is catered to make us feel unhappy about ourselves. I'm too fat, I'm too thin, I'm too dark, my hair is not perfect, celebrity छान दिसतात, मी तशी दिसत नाही.
दिस इज द कॉन्स्टंट मेसेज. दे क्रिएटेड टेन्शन्स. आणि जेव्हा तुम्ही काहीतरी फ्रॉम द नचिकेत बर्वे लेबल घालाल, यू शुड फील युअर कॉन्फिडंट बेस्ट. तुमचे फ्लॉज और शॉर्टकमिंग्स इट शुड बी हिडन, युअर बेस्ट पॉइंट शुड बी हायलाइटेड अँड यू शुड फील कम्फर्टेबल अँड सेलिब्रेट युअर सेल्फ. आय थिंक दॅट इज द मिशन ऑफ द लेबल. सेलिब्रेट युअर सेल्फ हे खूप सुंदर त्याची टॅगलाईन आहे. कारण लोकांना पण रिअलाइज व्हायला पाहिजे की जेव्हा आता मी पण एवढं कॉस्ट्युम्स और सेलिब्रिटीज पण डिझाईन हे करतो, प्रत्येक सेलिब्रिटी बरोबर देर आर 10 people to make the celebrity look good. Yeah. There are hair people, makeup people, there are fitness trainers, there are life coaches, there are drapers, there are stylists, there are assistants for everything, and there is a lot of digital editing. So do not set your life to unrealistic standards, कारण मग तुम्ही कधीच हॅपी राहणार नाही. तुम्ही जसं विमेन्सचं हे करता तसं मेन्सचं पण करता. सो त्या मेन्सच्या ह्याच्यामध्ये काय मुद्दे जास्त करून लक्षात घेता? मला वाटतं मेन्स मध्ये ना 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. 3 गोष्टी ऍक्च्युअली. कारण पूर्वीचं मला एक सांगावं असं वाटतं याच्यामध्ये की आमचे वडील जेव्हा कधी बाहेर जायचे, तुम्हाला कशाला लागतायत एवढे कपडे, पुरुषांना काय लागतंय असं वगैरे, हे पूर्वीचं डायलॉग आता पूर्ण चेंज झाले. आता चेंज झालंय. मेन ऑल्सो आर ॲज फॅशनेबल एज वुमेन. नाहीतर तुम्हाला काय हो, फक्त काळी निळी आणि एखादी राखाडी पॅन्ट असली बस झालं तुमचं. सो आता मेन्स मध्ये जेव्हा करतात मला वाटतं एक म्हणजे फिट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. कारण जर तुमचे कपडे चांगले फिटचे असतील, यू लुक फिटर अँड यंगर अँड मोर व्हायब्रंट. ते जर तुम्ही काहीतरी ढगळं घातलं जे फिट होत नाहीये तर तुम्ही सडनली असे म्हणजे यू डोंट लुक युअर बेस्ट, यू डोंट फील युअर बेस्ट ऑल्सो. सेकंड इज फॅब्रिक. कारण मेन्सवेअरला त्या मानाने एम्बेलिशमेंट कमी असते. सो फॅब्रिक बिकम्स इव्हन मोर इम्पॉर्टंट. आता तुम्ही जर बघितलं की एक जर तुम्ही सूट घातलात किंवा शेरवानी घातली, एका टेक्सटाईल मध्ये फार छान दिसते आणि ते जर चांगलं कापड नसेल तर फार चीप दिसेल. सो फॅब्रिक बिकम्स इम्पॉर्टंट. आणि थर्ड थिंग इज अगेन मॅरिंग द मॅन्स पर्सनॅलिटी टू व्हॉट ही इज वेअरिंग. म्हणजे आता काही लोक नॅचरली फ्लॅम्बॉयंट असतात. दे कॅन कॅरी कलर, दे कॅन कॅरी पॅटर्न, दे कॅन कॅरी मोर एम्बेलिशमेंट. आणि काही लोकांची वाईब इज मोर मिनिमल. मग तुम्ही त्यांना जर खूप घातलं तर म्हणजे it's a mismatch. So personality to your clothes is very important. Yes. जसं इतर इंडस्ट्रीमध्ये आपण कॉम्पिटिशन बघतो तसे आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये पण भरपूर कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळते. देर आर मेनी नेम्स आणि प्रत्येकाचा एक लेबल असतं. सो कॉम्पिटिंग अप्रोच हा कसा आहे फॅशन इंडस्ट्रीमधला? फॅशन खूप म्हणजे हल्ली एस्पेशली लास्ट 5 years खूपच इव्हॉल्व्ह झालेलं आहे. इफ यू आस्क मी, आय फील इट्स व्हेरी सॅच्युरेटेड. बट कुठच्याही सॅच्युरेटेड इंडस्ट्रीमध्ये रिअल टॅलेंट ऑलवेज शाईन्स थ्रू. सो म्हणजे एस्पेशली आय फील की even for youngsters ज्यांना say who want to enter the field of fashion, I mean my tips would be to firstly get a good education. कारण तुम्ही जे एकदा फंडाज जर तुमचे क्लिअर असतील आणि तुम्हाला जर तुझं फाउंडेशन छान असेल तर इट ऑलवेज हेल्प्स यू. दॅट्स वन थिंग. दुसरी गोष्ट म्हणजे आय फील लाईक बरेच लोक येतात की कॉलेजमधून गेल्या लेट्स स्टार्ट अ लेबल, आणि तो खूप एन्थुझियाझम असतो आणि फॅमिली सपोर्ट पण असतो काही जणांना, पण इट्स नॉट इझी. सो थोडा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्या. बी पेशंट की तुम्हाला काय एक्झॅक्टली व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट टू एक्सप्रेस. लाईक यू सेड की म्हणजे तुम्ही लेबल बघता आणि डिझायनरची पर्सनॅलिटी आणि त्यांचा एक काय जो स्टॅम्प येतो त्याच्यावर, त्याला पण वेळ लागतो डेव्हलप करायला. असं ओव्हरनाईट नाही बनू शकत. सो दॅट इज वन थिंग. आणि थर्डली फॅशनमध्ये आता बरेच ॲव्हेन्यूज पण आहेत. सो बऱ्याच लोकांना बिकॉज नॉलेज नसतं म्हणून वाटतं की अरे आपण डिझायनर आणि लेबलच उघडूया, पण मर्चंडायझिंग असेल, स्टायलिंग असेल, कॉस्ट्युम डिझाईन असेल, फॅशन मॅन्युफॅक्चरिंगचा सेक्टर असेल, व्हिज्युअल मर्चंडायझिंग असेल, सोशल मीडिया मॅनेजमेंट असेल, ब्रँड मॅनेजमेंट असेल. देर आर मेनी डिफरंट ॲव्हेन्यूज इन विच यू कॅन वर्क इन फॅशन टुडे. सो यू आर नॉट रिस्ट्रिक्टेड ओनली टू बिंग अ डिझायनर विथ युअर ओन लेबल. सो हा पण जर रिसर्च असेल तर तुम्हाला तेवढे ऑप्शन समोर दिसतात. आणि अजून एक गोष्ट इन दिस व्हेरी कॉम्पिटेटिव्ह इंडस्ट्रीज की जे नवीन लोक ॲस्पायरिंग असतील, बरेच जे तुम्ही यंग डिझायनरचे सडनली सक्सेसफुल दिसता, यु नो इदर देर हॅव गॉट फॅमिली कॉन्टॅक्ट्स और दे हॅव गॉट, म्हणजे बऱ्याच जणांना एक्सपोर्ट हाऊसचा बेस असतो की त्याच्या वाया करतात. सो हे पाचचं लोकांना दिसत नाही. देन दे फील अरे ह्यांनी तर एका वर्षात एवढं केलं आणि तिने एका वर्षात एवढं केलं, मग मी कसं करणार. हाव यू फाउंड युअरसेल्फ बिकॉज लाईक तुमचा या इंडस्ट्रीशी तसा घरच्या लोकांकडनं काहीच नव्हतं. तर म्हणजे हाव यू केम अप विथ युअर ऑफकोर्स ऑन युअर ओन टॅलेंट, पण तरी सुद्धा विथ मी म्हणजे एक गोष्ट NID हॅपन्ड लाईक अ लकी ब्रेक. सो यू नो इट वॉज गुड एज्युकेशन.
पॅरिस हॅपन्ड लाईक गुड फाउंडेशन टू अंडरस्टँड की इंटरनॅशनली बिझनेस कसा वर्क होतो. आणि आल्यानंतर दॅट टाइम लॅक्मे फॅशन वीक हॅड लॉन्च अ जेननेक्स प्लॅटफॉर्म. सो मी जेव्हा लेबल चालू केलं तेव्हा लिटरली जेननेक्स प्लॅटफॉर्मला 10 डिझायनर शेअर्ड शो होता आणि आय हॅड 10 क्लोथ्स. आणि लोकांना वाटतं अरे यु नो हे आलं आणि ते असं झालं. पण मी मुंबईत बरेच वर्ष राहिलो नव्हतो. सो मला मुंबईबद्दल फ्रॉम अ क्लोथ्स मॅन्युफॅक्चरिंग काहीच माहिती नव्हतं. मग मी लिटरली स्लम पॉकेट टू स्लम पॉकेट जाऊन मास्टरजी कुठे असतात, वर्कशॉप्स कुठे असतात असं जाऊन मग ती डमी घ्यायची आणि मग ती अक्रॉस त्या यु नो झोपडपट्टीच्या मध्ये जाऊन त्यांच्या छोट्याशा ह्याच्यामध्ये वर्कशॉपमध्ये जाऊन ठेवायची. असं लिटरली फॉर मंथ्स आय डिड बिफोर आय फाउंड माय फर्स्ट मास्टरजी. आणि पहिले 10 कपडे मी बनवले. सो आय डिड जेननेक्स विथ 10 क्लोथ्स आणि दॅट्स इट. मग मला बिकॉज आय ऑल्सो केम फ्रॉम अ प्रोफेशनल बॅकग्राऊंड तेव्हा बिझनेसचं पण नॉलेज नव्हतं. सो यू लिटरली सिट विथ देम while they do the cutting. म्हणजे तुम्ही त्यांना ते तुमचं डिझायनिंग पार्ट तर तुम्ही काढून देतात, पण हाऊ डू यू टेल देम टू डू द कटिंग पार्ट. सो मला पण वाटलं की पहिलं तुम्ही मास्टरजी गेला, त्यांना तुम्ही कपडे दिले की ते बनवून देतील काही दिवसांनी. त्यांच्याकडे पहिल्यांदा मी ठेवले, हा आज बनवतो, नाही कल बनवतो, असं करत 1 महिना गेला. म्हटलं हे काय होणार नाही. सो जाऊन आय सॅट इन दॅट झोपडपट्टी फ्रॉम मॉर्निंग टू नाईट इन अ स्टूल फॉर 1 मंथ. फनी स्टोरी, पण मला लिटरली वॉशरूम वापरायला मला मॉलमध्ये जायला लागायचं कारण तिकडे वॉशरूमच नव्हती. तसं करून जेव्हा 2 महिने झाले तेव्हा डोक्यावर बसून माझी विजन कशी कन्वर्ट करायची, ट्रान्सलेट करायची, त्यांच्याबरोबर डमीवर पिन्स लावून ड्रेप करून देन दोज क्लोथ्स गॉट मेड. आणि हे का झालं, कारण एक म्हणजे आय हॅड नो इगो. आय कुड सिट व्हेरेवर, जसं गरज पडेल. अजून पण मी कुठे गावात जाऊन काय क्राफ्ट बघायचं तर मी जमिनीवर बसून मस्त तिकडे खाईन, मला काही हे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझं टेक्निकली नॉलेज साऊंड होता. सो मी सांगू शकत होतो की मला एक्झॅक्टली मी जे व्हिज्युअलाइज करतो हे असं आहे किंवा तसं आहे. म्हणजे कधीतरी 1/8 ऑफ एन इंचनी पण त्याच्या व्हिज्युअल अपील मध्ये फरक पडतो. अच्छा, ओके. सो त्या बारकाई आय कुड डू बिकॉज आय वॉज ट्रेन्ड इन द क्राफ्ट. ओ लवली. आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला तर नॅशनल अवॉर्डच मिळालं. सो तुम्ही जेव्हा कपडे केले, कारण का साहेबचा रोल वॉज व्हेरी डिफरंट इन दॅट तानाजी. सो त्याच्यामध्ये त्याच्या रोलसाठी लाईक इट वॉज लाईक अ यू कॅन से विलन ऑर व्हॉट एव्हर लाईक. सो त्याच्यामुळे त्याचे कपडे करताना तुम्ही रंग या दृष्टिकोनातून कुठल्या याला प्राधान्य दिलं? यु नो, सो माझा जो बिकॉज ही वॉज हॅव्हिंग अ डार्क this thing so of it. Of course one is the script, like I said, so in which he had gray shades or was negative. Second is the director's vision. So तुम्ही कुठचाही जो फिल्म करता ते डिरेक्टरनी कसं वर्ल्ड इमॅजिन केलंय. तुम्ही पहिल्यांदा तुमचं डिझायनिंग केलेलं त्यांच्याकडनं, डिरेक्टरकडनं सँक्शन करून तो रंग सँक्शन, कोलॅबोरेटिव्ह प्रोसेस. कारण कसं, तसं फॉर एक्झाम्पल तानाजीचं होल पॅलेट वॉज व्हेरी मिनिमल. आता जर त्याच्यामध्ये मी जर फार ब्राईट कपडे केले असते तर दे वुड हॅव बीन आउट ऑफ प्लेस. सिमिलरली जर डिरेक्टर ज्यांची सेन्सिबिलिटी ऑफ कलर इज व्हेरी ब्राईट, त्याच्यामध्ये जर मी तेच सेम कपडे इकडे दिले तर ते दिसणारच नाही. सो इन द सेट डिझाईन कसं आहे, लाइटिंग कसं आहे, मूड कसं आहे, म्युझिक कसं आहे, हे पॅरलली करता डिझायनिंग चला पहिलं होत असेल, परंतु लाइटिंग तर तुम्हाला आयत्या वेळेला कळत नाही. पण हे पार्ट बाय पार्ट आम्ही लाइटिंग मध्ये सगळे कलर टेस्ट करत होतो आधी. ओ रिअली? सो ऑन कॅमेरा वी टेस्टेड द पॅलेट. फॉर मी उदयभानचा जो कॅरेक्टर सैफ हॅड प्लेड वॉज व्हेरी इंटरेस्टिंग बिकॉज ही वॉज अ राजपूत बट ही वॉज विथ द मुगल्स. सो दे वर overlaps of both. He had to look like a dark prince, so they were dark, म्हणजे इंडिगो ब्लू होता, ग्रे होता, ब्लॅक होता, डार्क ग्रीन होता, डीप वाईन कलर होता. पॅलेट वॉज डार्क. टेक्स्टाईल्स वर मिक्सअप, म्हणजे त्याच्या एकेका अंगरख्यामध्ये देवर अबाउट 6-7 डिफरंट फॅब्रिक्स. त्याचं जे लेदर वर्क होतं आर्मरचं ते आम्ही आग्राला जाऊन तिकडच्या कारिगर्स कडून करून घेतलेलं मुद्दामून. सो दे वर लॉट ऑफ R&D. हाऊ लॉंग विल इट टेक? मतलब एक तुम्ही तानाजी फ्रॉम फर्स्ट फोन कॉल to film getting completed was almost 3.5 years. So 3.5 years totally you were devoted for Tanaji. Well, because we have a team in place and you know, it was okay to kind of, but it was going on. Pre-production was about 2 years and then filming was about a year and a half almost. Acha. So but at the same time you were doing your fashion shows. Of course, because my label runs independently and that is we have our clients, fashion week. Plus तुमचे personal client. हाँ, so ते चालूच असतं. Plus I do ads. म्हणजे for select artists. So you know, बच्चन झाले किंवा असं कोण झालं. So that keeps on going parallelly. Tanaji was going on and माझी in fact तुम्ही विचारलं costume journey also started on a very funny note. कशी काय? So about मला एक दिवस सडनली फोन कॉल आला. अच्छा.
की मी सुबोध भावे बोलतोय. म्हटलं ओके. मग म्हटलं कशासाठी? तर म्हणजे मी पिक्चर करतोय, तर विल यू डू द कॉस्ट्युम्स? तर म्हटलं वाय मी? कारण तोपर्यंत आय हॅड नॉट थॉट ऑफ डुईंग कॉस्ट्युम्स लाईक दॅट. सो ही वॉज द वन हू asked me to take a chance and say do it म्हणून. So कट्यार काळजात घुसली was the first film I did. Oh, अच्छा, okay. And it was a wonderful process. I enjoyed it. खूपच सुंदर कॉस्ट्युम्स होते त्याच्यामध्ये. तो मूवी अजून लोक काइंड ऑफ कोटेड. सो कट्यार काळजात घुसली was the first film. मग मी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर केला with अभिजित देशपांडे. I did Har Har Mahadev also with Abhijit Deshpande. Okay. And now I've just completed Man Apman with Subodh Bhave. Sangeet Man Apman. Sangeet Man Apman. So that was a start. And parallelly then, so for me, kuchi language film is not important. As a costume designer, am I adding something to it to bring the world alive is important. So बट सी हिंदी फिल्म साठीचं बजेट आणि मराठी फिल्म साठीचं बजेट याच्यामध्ये पण खूप फायनान्शियल बिग डिफरन्स. अशा वेळेला कसं काय तुम्ही? सो म्हणजे प्रोसेसेस चेंज. आता जेव्हा तुम्ही हिंदी फिल्म करता तेव्हा बऱ्याच वेळेला मेन ॲक्टर्ससाठी तुम्हाला स्टँड इनचा कॉस्ट्युम असतो, ॲक्शन डुप्लिकेटचा असतो, साध्या डुप्लिकेटचा असतो. ॲक्टरसाठी पण मल्टिपल्स बनतात कारण दे हॅव द बजेट. दे हॅव द म्हणजे बजेट असं की लाइटिंग टेस्ट साठी दे मेक अ सेम कॉस्ट्युम सेम फॅब्रिक विच इज ओन बाय लाइटिंग ड्यूप. मराठी फिल्म डज नॉट गिव्ह यू दॅट ऑपॉर्च्युनिटी. सो दिस इज ॲट द एक्झिक्युशन लेवल. पण क्रिएटिव्हिटी इज सेम. येस येस येस. कारण म्हणजे तुम्ही जे इंटरेस्टिंग आय एम फाइंडिंग उभं करायला बघताय. मैं आता इवन लाईक अ फिल्म लाईक तानाजी, इट वॉज द फर्स्ट टाइम मैं काजोल ऑल्सो वॉज वेअरिंग अ नववारी साडी. मैं इनफॅक्ट रिसर्च करताना त्यांच्या आजी आहेत शोभना समर्थ, त्यांच्या नववारी साड्या पण आम्ही रेफरन्स केल्या. सो पीपल आर टोल्ड मी काजोल शी डज नॉट लाईक कॉस्ट्युम्स, शी इज म्हणजे व्हेरी डिफिकल्ट, शी इज व्हेरी फसी असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं. आणि टचवूड वी हिट इट ऑफ सो वेल. अच्छा. सो शी लव्ड द कॉस्ट्युम्स अँड शी इज अ व्हेरी नाईस पर्सन. शी इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. आणि एव्हरी डे शी यूज टू टेक पिक्चर्स इन द कॉस्ट्युम अँड शी वॉज जस्ट एन्जॉयिंग हर सेल्फ. म्हणजे विच वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. म्हणजे वी स्टेड इन टच आफ्टर ऑल्सो. पण आणि शी इज ऑल्सो व्हेरी जेनरस. म्हणजे when it came to the national award, she was one of the first people to call and congratulate, saying, "Oh my God, like it's such a big moment." It's a big moment. It was my first Hindi film. And for that to get, how you felt like? It was भावना काय होती? It was very surreal कारण मध्ये कोविड आलेलं. त्यामुळे तानाजी केम आउट इन 2020. मग 2 वर्ष तर म्हणजे सगळं शटर बंद होतं. त्यामुळे नॅशनल अवॉर्ड्स पण झाले नव्हते. आणि मला सडनली 2022 मध्ये एक दिवस सकाळी मेसेज आला की दुपारी काँग्रॅट्स. तर म्हटलं फॉर व्हॉट? तर म्हणजे यू जस्ट वन द नॅशनल अवॉर्ड. आय सेड व्हॉट? म्हटलं कारण मी डोक्यातून केव्हाच निघून गेल्यासारखं झालेलं. सो इट वॉज जस्ट अ कम्प्लीट सरप्राईज अँड व्हेरी प्लेझंट सरप्राईज. आणि म्हणजे आय बीन व्हेरी लकी की मला महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड्स पण मल्टिपल मिळाले आहेत, झी अवॉर्ड्स वगैरे पण मिळाले आहेत. पण जे एक नॅशनल अवॉर्ड जे तुम्हाला प्रेसिडेंटच्या हातून मिळतं इज अ व्हेरी स्पेशल मोमेंट. आणि व्हॉट इज अमेझिंग अबाउट द सेरेमनी ऑल्सो की तुम्हाला आदल्या दिवशी ते नेऊन त्याचं प्रॅक्टिसिंग. आय कुडंट गो फॉर दॅट कारण मला हॅड सम कमिटमेंट अँड आय हॅड शूट इन बॉम्बे ओनली फॉर विथ मिस्टर बच्चन. सो आय कुड नॉट लीव्ह दॅट डे. सो मी स्ट्रेट नेक्स्ट डे मॉर्निंगला गेलेलो. पण नॉर्मली पीपल डोंट मिस इट आउट. सो पण वेदर तुम्ही म्हणजे कुठचंही अवॉर्ड असेल, बाल कलाकार असू दे का कॉस्ट्युम डिझायनर असू दे का बेस्ट ऍक्टर पण असू दे, तुम्हाला सगळ्यांना सेम प्रोटोकॉल असतो. असं नाही की देयर इज लाईक सम हायरार्की इन टर्म्स ऑफ हाऊ मच टाइम यू गेट ऑन स्टेज. व्हेरी प्रोफेशनल विथ ग्रेट डिग्निटी अँड सँक्टिटी. आणि आई आणि बाबा दोघेही अवॉर्ड सेरेमनीला आले. सो इट वॉज अ व्हेरी स्पेशल मोमेंट टू रिसीव्ह इट इन देअर प्रेझेन्स. वाव, लवली, फॅन्टास्टिक. स्पेशल ते विल ऑलवेज बी अ स्पेशल मेमरी. येस. आता जे नवीन येणारे लोक आहेत तर त्यांना तुम्ही काय ॲडवाईस द्याल जे फॅशन इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छितात? तर अशांना तुम्ही एक काय गाईडलाईन द्याल? एक म्हणजे पहिलं आय थिंक जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांनी गेज करायला पाहिजे किंवा जज करायला पाहिजे की त्यांना जेन्युइनली किती इंटरेस्ट आहे फॅशनमध्ये, का दे आर जस्ट ब्लाइंडेड बाय द स्टारडस्ट. कारण तुम्ही माझ्या पण इंस्टाग्रामवर जाऊन बघाल तर यू विल सी celebrities wearing clothes and parties and this, but that is just a very small part. Yeah. Khara part is the toil that you do, maybe going to villages and getting crafts done, sitting with your master G and karigars in the workshop, the stresses of running a business. कारण it is ultimately a business you are running. So ह्या सगळ्या गोष्टी समोर तेवढ्या येत नाही. सो तुमची इंटरेस्ट लेवल कशामध्ये आहे ती,
सेकंडली तुमची ॲप्टिट्यूड किती आहे. सो मे बी गो टू अ करियर काउन्सिलर और गो टू अ प्रोफेशनल कॉलेज. जर तुमचा काय पोर्टफोलिओ किंवा काय असेल तर शो इट. सी की तुम्हाला खरंच किती म्हणजे तुमचे जे परसेप्शन ऑफ युअर अबिलिटी इज इट मॅचिंग इंडस्ट्री स्टँडर्ड्स. तिसरी गोष्ट गेट अ गुड एज्युकेशन, कारण त्याच्याशिवाय पुढे इट्स डिफिकल्ट. फोर्थ इज टू गेट वर्क एक्सपिरियन्स. डोंट बी इन अ हरी की यु नो म्हणजे 2 मिनिट झटपट मध्ये कॉलेज झालं की लगेच मी अगदी वर्ल्ड फेमस डिझायनर इन 5 मिनिट्स होणार, असं नाही होणार. आणि फिफ्थ गोष्ट इज ट्राय अँड ट्राय. आणि सिक्स्थ थिंग इज लाईक आय सेड की फक्त डिझायनर इज नॉट द ओनली ऑप्शन. देर आर मेनी ॲव्हेन्यूज इन द फॅशन इंडस्ट्री इफ यू लाईक फॅशन टुडे. सो तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता इन द फॅशन इंडस्ट्री विच डज नॉट मीन लॉन्चिंग अ लेबल. कारण मे बी यू आर अ व्हेरी गुड डिझायनर बट यू डोंट हॅव बिझनेस सेन्स, और मे बी यू आर अ गुड डिझायनर बट यू डोंट हॅव फॅमिली बॅकिंग और सम काइंड ऑफ सपोर्ट टू स्टार्ट अ बिझनेस. सो देन यू हॅव टू नो युअर ओन स्वॉट अनालिसिस अँड टेक इट फ्रॉम देअर. ऍक्च्युली म्हणजे एक कोर्स करून आल्यानंतर मुली ज्या आहेत तर त्यांना बहुतेक करून जसं आता तुम्ही म्हणाल की फायनान्शियली सपोर्ट लागतो. कारण का एवढं फॅब्रिक पहिलं विकत घ्यावं लागतं, त्याचे काही नाही म्हटलं तरी एक दाखवण्यासाठी म्हणून एक 5-7 तरी माणसाला बनवायला लागतात. सो तो पण एक म्हणजे फॅक्टर खूप महत्वाचा आहे. आणि 100%. आणि कसं आहे की आता like also when I say SWOT analysis, maybe सगळ्यांना like everybody wants to dress Aishwarya Rai or Sonam Kapoor or whoever, but maybe there is also B layer, C layer, D layer where you can be successful in a different strata. So here realistic understanding is important rather than saying की नाही नाही मला पण तेच हवंय म्हणून. You know, कारण तुमचं जे of course it's good to be ambitious and everybody should be, but your ambition should be based in reality, not in delusion. आता आपण सगळं असं ग्लॉरियस साइड तुमची बघितली. कधी असं झालंय का की तुम्ही डिझाईन केलेला तुम्हाला छान वाटला तो, म्हणजे आउटफिट म्हणा किंवा त्याचे कट्स म्हणा किंवा फॅब्रिक म्हणा, परंतु तो आर्टिस्टला म्हटलं नाही आवडला? असं होतं ना आर्टिस्टला. इव्हन काही काही कलेक्शन तुम्हाला वाटतं की यू हॅव डन सो वेल आणि दॅट कलेक्शन डज नॉट डू वेल कमर्शियली. यु नो, सो आय फील लाईक हे फील्ड पण असं डायनामिक आहे की एक गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा इगो साईडला ठेवायला पाहिजे. इट कॅन बी लाईक मीच मेजर अँड यू हॅव टू. इट इज नॉट लाईक दॅट. द मार्केट विल टेल यू और द customer will give you a feedback on what is working or not working. You have to be listening to feedback. You have to be willing to change. And ultimately, like I said, design is a problem solving tool. So if something is not working, fix it. You know, if a collection is not working, you have to understand ki color nahi challa avadla ka, lokanna cut nahi avadla ka, was the price point not right, and then you try and change that and work on the next collection. So this is from a collection point of view. Artists असेल तेव्हा you know असं कधीतरी टच वुड आय बीन व्हेरी लकी की असं फार कधी झालं नाहीये की देअर्स बीन म्हणजे मी केलं आर्टिस्टला आवडलाच नाही असं. कारण आय बीन व्हेरी लकी की आय हॅव वर्क विथ द बेस्ट इन द इंडस्ट्री. यू नो, वेदर इट इज अमिताभ जया बच्चन, सोनम कपूर, अजय, काजोल, सैफ, शरद केळकर, यू नो, सो मेनी ऑफ देम, कृति सॅनन, प्रभास. इट्स बीन दे बीन व्हेरी नाईस. अँड तुमचं जर नॉलेज चांगलं असेल, तुम्ही जे करताय हे डिरेक्टरच्या विजनला अलाइन्ड असेल तर इट्स नॉट अ प्रॉब्लेम. पण इफ देर इज एव्हर अ इश्यू, तुम्हाला एक तुमचं नॉलेज साऊंड पाहिजे टू नो वेर यू आर टॉकिंग फ्रॉम अ प्लेस ऑफ स्ट्रेंथ. आणि सेकंडली अल्टिमेटली द आर्टिस्ट हॅज टू बी कम्फर्टेबल अँड डिलिव्हर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. सो यू हॅव टू फाइंड अ सोल्युशन विच इज वर्किंग फॉर एव्हरीबडी. म्हणजे आता लाईक से फॉर एक्झाम्पल अ फिल्म लाईक तानाजी. You used to attend the shoots, na? Yeah, not all, but म्हणजे important days I would be there. पण लुक टेस्ट वगैरे I am always there. कारण का एकदा फॉर मी एकदा लुक टेस्ट झाली असेल ना चांगली की शूट इज जस्ट मल्टिप्लिकेशन. या इट्स व्हेरी नाईस टू नो अबाउट इट की तुमचे आई वडील वेगळ्याच इंडस्ट्रीमध्ये असताना यू हॅव अचीव्ड युअर गोल. आता एवढं सगळं अचीवमेंट झालं तरी अजून काय अचीव करायचं बाकी आहे असं वाटतं? मला वाटतं तुमचे गोल्स असतात ना हे ते मिराज सारखे असतात की तुम्ही गेलात की अजून पुढे दिसतात. सो आता आम्ही लेबल पण खूप डायव्हर्सिफाय केले. सो देर इज अ लक्झरी प्रेट लाईन, देर इज अ कॉकटेल पार्टी लाईन, देर इज अ इंडियन फेस्टिव्ह लाईन आणि देर इज अ मेन्स वेअर लाईन. सो ह्या 4 गोष्टी वेगळ्या वेगळ्या चालतात. परत मी भरपूर मध्ये कोलॅबोरेशन करत राहतो. म्हणजे मध्ये बॉम्बे टाइम्स वर बेड लिननचं केलेलं, फाईन ज्वेलरीचं कोलॅबोरेशन केलेलं. आता आम्ही एक म्हणजे ब्रिज लाईन, प्रेट लाईन बिटवीन 2000 to 5000 च्या रेंज मध्ये डिझाईन्स वेगळी काढलेली विथ अ कोलॅबोरेशन. सो अशा बऱ्याच काय काय वेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. फिल्म्स मध्ये पण 1-2 काय काय स्क्रिप्ट ऐकणं चाललेलं आहे. सो फिल्म्स पण समथिंग स्पेशल, थोडं हटके इट हॅज टू बी फॉर मी टू मेक सेन्स. पण आय थिंक द आयडिया इज टू ग्रो द ब्रँड
टू प्रोव्हाइड मोर एम्प्लॉयमेंट टू क्राफ्ट्स पीपल. कारण आपण सपोर्ट नाही करणार तर नुसतं म्हणजे बोलबच्चनचा उपयोग नाही, त्याला तुम्ही ऍक्च्युअली काम दिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं ऑल्सो की एस्पेशली महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये और आपल्याकडे तेवढी अजून एम्प्लॉयमेंट ह्याच्यामध्ये तेवढे आपल्याकडे स्किल क्राफ्ट्स पीपलची कमी पडते. आणि विल बी व्हेरी हॅपी टू म्हणजे ट्रेन say Maharashtrian karigars in embroidery, in tailoring, those who can be absorbed into the fashion industry, कारण it's a lucrative industry, but I don't think आपले बरेच youth even consider it as an option. So I think that would be a nice way to generate employment in the Maharashtrian community or in people in Maharashtra and grow with that. Lovely, fantastic. You have already achieved the goals and all the best to you and all my best wishes with you to achieve many more goals. Thank you so much. मला खरंच it was a great wonderful conversation and I think तुम्ही फार comfortable आणि seamless केलं. Thank you so much. आद्या हर्बल प्रोडक्ट्स तर्फे नचिकेत बर्वे यांना बातो बातो में या कार्यक्रमातर्फे एक अल्पशी भेट. Thank you. Yeah.